हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर आज आपण कम्युनिकेशन या युनिटवरती 2018 पासून पुढील सर्व प्रश्न पाहणार आहोत. ओनली कम्युनिकेशन या युनिटवरती विचारले गेलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून टॉपिक वाईज सर्व गोष्टी आपल्या जे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या गेल्या होत्या ते आपल्या क्लिअर होतील. ओके, सो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं, लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सना शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा हे हेल्पफुल असेल. हा पहिला प्रश्न बघा काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ CBFC. CBFC चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे इन इंडियन फिल्म कंटेक्स्ट. ठीक आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म है ना. भारतीय चित्रपटाच्या दृष्टिकोनातून CBFC याचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप आहे की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन जे आहे CBFC, ज्याचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, हे एक स्टॅच्युटरी बॉडी आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या अंतर्गत, बरोबर, जी की त्याला रेग्युलेट करते, त्याचं कामकाज पाहत असते. आणि 1952 मध्ये सिनेमॅटोग्राफ ऍक्ट याच्या अंतर्गत हे सर्व याचे जे प्रोव्हिजन्स आहेत, त्याचं जे कामकाज आहे त्या रूल्सच्या अंडर चालत असतं. आफ्टर दॅट याला चालू करण्याच्या मागे जो हेतू होता ते सर्व हेतू या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत ते सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, सो सर्वांनी हे वन बाय वन सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा मी दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघा. इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझमच्या कंटेक्स्टमध्ये व्हॉट इज मीन्ड बाय पेज 3. ओके, सो न्यूजमध्ये जे न्यूजपेपर जो असतो त्यामध्ये पेज 3 चा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे ना. पेज 3 वरती काय असतं, हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स, सोसायटी हे असतं, की सॉफ्ट स्टोरीज असतात अबाउट दी सोशल अँड पर्सनल लाईफ्स, की रेप मर्डर याच्या क्राईमच्या अंतर्गत हे न्यूज दिलेले असतात थर्ड पेज वरती, की इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस न्यूज दिलेले असतात पेज 3 वरती. ठीक आहे, तर सर्वांनी याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज अ सॉफ्ट स्टोरीज, है ना. जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या पर्सनल लाईफवरती, सोशल लाईफवरती, है ना, हे जे नॉर्मल स्टोरीज असतात, एंटरटेनिंग स्टोरीज, हे पेज 3 वरती दिलेले असतात. पेज 3 कल्चर इज द नेम गिवन टू टॅब्लॉइड कल्चर इन इंडिया कव्हरिंग इंडियाज पार्टी, हाय सोसायटी, अप्पर क्लास, मेट्रोपॉलिटन कल्चर, है ना. जे मोठे मोठे सिटी आहेत, मोठे मोठे टाउन्स आहेत, त्या ठिकाणी जे काही एंटरटेनिंग गोष्टी चालू असतात, हाय क्लास लोकांच्या गोष्टी चालू असतात, अप्पर क्लास लोकांच्या, आणि हाय क्लास सोसायटी जी असते त्याबद्दलचे न्यूज या ठिकाणी दिलेले असतात पेज 3 वरती. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड टाइप्ड टेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्लू फ्रॉम द फॉलोइंग, है ना. कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, बरोबर, जो टेक्स्ट असतो, है ना, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जो नॉन वर्बल, ऑड नॉन वर्बल क्लू जो आहे तो कुठला आहे असं विचारलेलं आहे, बरोबर. बोल्ड, इमोटिक, इटॅलिक की अंडरलाइन्ड. 10 सेकंड मध्ये सर्वांना सांगायचं आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज इमोटिक. ठीक आहे, डिजिटल आयकॉन और सिक्वेन्स ऑफ कीबोर्ड सिम्बॉल्स दॅट सर्व्स टू रिप्रेझेंट अ फेशियल एक्सप्रेशन लाईक दिस, ना, त्याला इमोटिकॉन असं म्हटलं जातं, बरोबर. इमोटिकॉन्स शॉर्ट फॉर्म इमोटिकॉन आयकॉन असं आहे. इमोटिकॉन्स जे आपण आता वर्ड पाहिला त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, इमोशन आयकॉन्सचा, त्यालाच इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. पुढे बघा. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझर, है ना, जो ॲडव्हर्टायझर असतो जाहिरात देणारा, है ना, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, त्याच्या दृष्टिकोनातून, व्हॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज अ कम्युनिकेशन, है ना. कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा क्रायटेरिया काय असायला पाहिजे ॲडव्हर्टायझरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, द ॲड इज रिमेंबर्ड बाय द लार्ज जनरल पब्लिक,
जे जनरल पब्लिक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांनी ती ॲड लक्षात ठेवली पाहिजे. द ॲड इज ॲक्सेप्टेड अँड इंटरनलाइज्ड बाय द टार्गेट ग्रुप, है ना, की द ॲड इज एस्थेटिकली लाइक्ड बाय लार्ज जनरल पब्लिक, की द ॲड इज डिस्कस्ड बाय टार्गेट ग्रुप. ठीक आहे, यापैकी कुठला असा जो टार्गेट आहे तो फुलफिल झाला तर असं बोलू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. सो ऑप्शन बी इज द मोस्ट रिलिव्हंट आन्सर. जी ॲड आहे ते इंटरनलाइज केलं पाहिजे, है ना, प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. जे टार्गेट ग्रुप आहे, जे पब्लिक आहे, त्या सर्वांनी ती ॲड ॲक्सेप्ट केली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच बोलू शकतो की आपण ही ॲड सक्सेसफुल झालेली आहे. बघा या ठिकाणी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, है ना, advertisement fulfills the criteria of successful communication, while the information or message that the product or service is the best has reached the target group and they accept and internalize as its feedback. बघा, जेव्हा ॲड ही सक्सेसफुल झाली आहे, आपण केव्हा म्हणतो, जेव्हा ती इन्फॉर्मेशन आहे, जेव्हा जी जो डेटा आहे तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, है ना, त्यांनी ते स्वीकार केलेला आहे आणि त्यावरती त्यांनी फीडबॅक दिलेला आहे, है ना, तेव्हा आपण म्हणतो की ॲड सक्सेसफुल झालेली आहे. बरोबर, आलं लक्षात. पुढे बघा, डेनिस मॅकवेल, मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा पेजवरती लहान दिसतोय. डेनिस मॅकवेल डिफाइन्स कम्युनिकेशन ॲज अ प्रोसेस विच इन्क्रीजेस कम्युनॅलिटी, है ना. डेनिस मॅकवेल काय म्हणतात की कम्युनिकेशन काय आहे, कम्युनिकेशन जे आहे ते आहे कम्युनॅलिटीला इन्क्रीज करतं अशी एक प्रोसेस आहे. बरोबर, बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, परंतु असे एलिमेंट सुद्धा हवे आहेत कम्युनॅलिटीचे फॉर इट टू अकर ॲट ऑल, है ना, त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी काही एलिमेंट सुद्धा हवे असतात, है ना. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी लॉजिकल रिझनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. आता या डेफिनेशन वरून कुठलं इन्फरन्स, जे अनुमान जे आहे ते आपण लावू शकत नाही. बरोबर, कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड ॲट व्हेरियस लेवल्स. कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतं, है ना, की सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, राईट, की सेंडर जो आहे, संप्रेषण करणाऱ्यामध्ये जो मेसेज देणारा आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे कम्युनिकेशनमध्ये. की कम्युनिकेशन इंट्रोड्युसेस अ चेंज इन सेंडर अँड रिसिव्हर, की कम्युनिकेशन क्रिएट्स अ शेअर्ड सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट. ठीक आहे, मॅकवेल, डेनिस मॅकवेल यांची जी डेफिनेशन आहे याच्या आधारावरती, है ना, कुठलं एक लॉजिकल रेफरन्स इन्फरन्स जो आहे तो आपण लावू शकत नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, असं लॉजिक या आपण सेंटेन्स मधून किंवा या डेफिनेशन मधून लावू शकत नाही. बिकॉज सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर इम्पॉर्टंट. बरोबर, कारण यामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितले की बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, है ना, ऑफ कम्युनॅलिटी, म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत. बरोबर, द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, द सेंडर अँड रिसिव्हर बोथ इक्वली इम्पॉर्टंट. वी कॅन नॉट कीप वन अलोन अनदर ॲज पर देअर इम्पॉर्टन्स. बरोबर, असं यामध्ये याचा अर्थ होतो. नाव लेट्स मूव्ह टू द 2019 PYQ, 2019 ची PYQ आता आपण डिस्कस करूया. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन इन फ्रंट ऑफ यू, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. काय म्हणतो पहिला प्रश्न? पहिला प्रश्न सांगतो की तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल्स ऑफ डॉट 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 कम्युनिकेशन. ठीक आहे, ट्रॅफिक सिग्नल तुम्ही पाहता रोडवरती, रेड, येल्लो, ग्रीन, है ना. सो ते जे ट्रॅफिक सिग्नल आहे ते ट्रॅफिक सिग्नल आपल्याला काहीतरी डायरेक्शन देतो, है ना, किंवा आपल्याला काहीतरी मेसेज देतं. जेव्हा रेड सिग्नल असतं तेव्हा थांबायचं, येल्लो सिग्नल असतं तेव्हा अलर्ट राहायचं, आणि ग्रीन सिग्नल असतं तेव्हा यू कॅन गो, है ना, यू कॅन मूव्ह फॉरवर्ड. बरोबर, सो हे आपल्याला काहीतरी संदेश देतोय, कम्युनिकेट करतोय काहीतरी. हे कम्युनिकेशन जे आहे आपल्यामध्ये आणि ट्रॅफिक सिग्नलमध्ये, हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? हे मास कम्युनिकेशन आहे, हे नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, वर्बल कम्युनिकेशन आहे, की वन टू मेनी आहे? ठीक आहे, एव्हरीवन आन्सर द्यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. या ठिकाणी तुमचा काउंटडाऊन जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. ओके, within these seconds you have to answer in a comment box, and the right answer is option B. ते कुठलं आहे? ते नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे. मास कम्युनिकेशन असेल, वर्बल, वन टू मेनी किंवा नॉन वर्बल सुद्धा
हे सर्व आपण वन बाय वन बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की वाय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर. द कम्युनिकेशन चॅनल इज द मीन्स वाया विच द मेसेज ट्रॅव्हल्स, है ना. कम्युनिकेशन जेव्हा आपण करतो, आपण कम्युनिकेशनचा जो चॅप्टर पाहिलेला आहे त्यामध्ये आपण शिकलो होतो की कम्युनिकेशनची एक प्रोसेस असते, बरोबर. कम्युनिकेशन सेंडर पासून सुरुवात होते, एन्कोडिंग डिकोडिंग चॅनल, है ना, फीडबॅक वगैरे सर्व गोष्टी असतात, रिसिव्हर पर्यंत पोहोचलं जातं, त्यानंतर ते काय होतं, फीडबॅक दिला जातं, बरोबर. सो हे सर्व टप्प्याटप्प्यामध्ये त्याची प्रोसेस आहे. सो त्यामध्ये एक भाग आहे चॅनल, म्हणजेच त्याला आपण माध्यम म्हणतो मराठीमध्ये. माध्यम, कुठल्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करणार आहोत तो जो माध्यम आहे त्याला कम्युनिकेशन चॅनल म्हणतात. ठीक आहे, संप्रेषणाचं माध्यम आपण त्याला म्हणतो. ओके, मग इट वर्क्स ॲज अ व्हेकल, म्हणजे ते एका गाडीसारखं काम करतं, ते एका वाहनासारखं काम करतं, वाहक. ठीक आहे, कम्युनिकेशन म्हणजे एक मेसेज तो काय करतोय, तो वाहतोय, बरोबर. त्यामध्ये काय असतोय, एक मेसेज असतो, बरोबर, जे की कॅरी करत असतं, एका डेस्टिनेशन पर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतं, त्याला म्हटलं जातं चॅनल. ठीक आहे. द चॉईस ऑफ चॅनल्स डिपेंड्स ऑन पर्पज ऑफ कम्युनिकेशन. मग तुमचं कम्युनिकेशन जो आहे, तुमचं संप्रेषण जे होणार आहे ना, ते संप्रेषण कुठल्या प्रकारचं आहे याच्यावरती डिपेंड असतं. काय डिपेंड असतं, चॅनल, कुठलं माध्यम तुम्ही वापरणार आहात. ठीक आहे. त्यानंतर कम्युनिकेशन चॅनल्स आर ऑफ टू टाइप्स. मग कम्युनिकेशन चॅनल जे आहे, कम्युनिकेशनचे माध्यम जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. ते कुठले कुठले आहेत, तर वर्बल आणि नॉन वर्बल. ठीक आहे, वर्बल आणि नॉन वर्बल. वन बाय वन आपण बघूया व्हॉट इज वर्बल आणि व्हॉट इज नॉन वर्बल. पहिला आपण पाहूया वर्बल कम्युनिकेशन, देन NVC, दॅट मीन्स नॉन वर्बल कम्युनिकेशन. ओके, वर्बल कम्युनिकेशन मध्ये बघायला गेलं सो त्यामध्ये वर्ड्स असतात जे आपण बोलतो, आणि लाऊडली आपण बोलतो, किंवा एक्सप्रेशन्स असतात, गेस्चर्स असतात, आणि बॉडी लँग्वेज असते. ऑलराईट, या सर्व गोष्टी असतात वर्बल कम्युनिकेशन मध्ये. वर्बल कम्युनिकेशन मध्ये ओरल कम्युनिकेशन होत असतं, ज्यामध्ये आपण वी कॅन यूज द वर्ड्स, है ना, दॅट यू और अदर स्पीक्स आउट लाऊड, है ना. वर्बल कम्युनिकेशन मध्ये जे ओरल कम्युनिकेशन जे आहे त्यामध्ये शब्दांचा वापर केला जातो. मग ते तुम्ही बोलू शकता लाऊडली, किंवा अन्य कोणीही बोलत असेल, सो दॅट इज कॉल्ड वर्बल कम्युनिकेशन, है ना. मग त्यामध्ये हाताचा वापर करून जो हातवारे केले जातात, है ना, ते सुद्धा वर्बल कम्युनिकेशन आहे. त्यानंतर फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, त्यानंतर हावभाव, है ना, गेस्चर्स, या सर्व गोष्टी जेव्हा यूज करून आपण शब्दांचा वापर करून जे आपण लाऊडली बोलतो, दॅट इज द वर्बल कम्युनिकेशन. ओके, त्यानंतर नॉन वर्बल कम्युनिकेशन, यामध्ये त्याचा उलट आहे. यामध्ये फक्त आय कॉन्टॅक्ट आहे, फेशियल एक्सप्रेशन आहे, गेस्चर आहे, पॉस्चर आहे, बॉडी लँग्वेज सुद्धा आहे, परंतु यामध्ये काय आहे, वर्ड्स नाही आहेत. यामध्ये वर्ड्सचा वापर केला जात नाही, यामध्ये बोललं जात नाही. ठीक आहे, यामध्ये काय असतं, यामध्ये सिग्नल्स असतात, फक्त सिग्नल दिला जातो आणि सिग्नलला डिकोड करून आपल्याला समजायचं असतं की व्हॉट दॅट मेसेज इज अबाउट, है ना. सो तो मेसेज काय आहे, तो संदेश काय आहे, तो कशामार्फत दर्शवला जातो, तर तो दर्शवला जातो सिग्नल्स, गेस्चर्स, एक्सप्रेशनच्या द्वारे. ठीक आहे, विदाउट स्पीकिंग अ वर्ड, दॅट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. अकॉर्डिंग टू डॉक्टर डेवल, कम्युनिकेशन मीन्स व्हॉट, ना. आता यामध्ये ॲक्च्युअल आन्सर वेगळा आहे आणि आन्सर की मध्ये याचा आन्सर वेगळा दिलेला आहे. ठीक आहे, सो यामध्ये डेवलच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन काय आहे, शेअरिंग ऑफ आयडियाज आहे, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स आहे, परसेप्शन आहे, की शेअरिंग ऑफ इमोशन्स आहे, है ना. काउंटडाऊन यू कॅन सी इन द राईट कॉर्नर, है ना, टॉप साईडला राईट कॉर्नरला तुम्ही काउंटडाऊन पाहू शकता, आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर करू शकता. ठीक आहे, सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द करेक्ट अँड ॲप्रोप्रिएट आन्सर ऑफ द क्वेश्चन. व्हॉट इज द क्वेश्चन. डॉक्टर डेवलच्या मते संप्रेषण म्हणजे काय आहे, संवाद म्हणजे काय आहे. ओके,
मग ते विचारांची देवाणघेवाण आहे, अनुभवांचं देवाणघेवाण आहे, धारणा म्हणजे परसेप्शन आहे, की इमोशन्सचे देवाणघेवाण आहे, भावनांची देवाणघेवाण. ठीक आहे. सो विदाउट टेकिंग मच टाइम, लेट्स डिस्कस द आन्सर. आन्सर इज ऑप्शन बी. बी इज द करेक्ट आन्सर. बट अकॉर्डिंग टू द आन्सर की एक्झामिनेशन नुसार परसेप्शन इज द करेक्ट आन्सर. कम्युनिकेशनला बघा कसं फाळणी केलेलं आहे. कम्युनिकेशन हे लॅटिन वर्ड पासून घेतलेलं आहे, त्याचा अर्थ होतो शेअर. कम्युनिकेअर असा एक लॅटिन वर्ड होता, कम्युनिकेअर है ना, त्याचा अर्थ होतो शेअर करणं, त्याचा अर्थ होतो काय करणं, देवाणघेवाण करणं. ठीक आहे. मग यामध्ये इज द ऍक्ट ऑफ कन्व्हेइंग मेसेजिंग, सॉरी, it is what? It is the act of conveying meanings from one entity or group to another through the use of mutually understood signs. ओके. असे काही सायन्स असतात. सायन्स म्हणजे हातवारे किंवा सिग्नल्स. ओके. तर या अशा प्रकारचे काही म्युच्युअली अंडरस्टँडिंग सायन्स असतात है ना, जे की यूज केले जातात ग्रुपमध्ये किंवा एका एंटायटी कडून दुसऱ्या एंटायटीकडे. राईट. सो दॅट इज द ऍक्ट. ही एक अशी प्रोसेस आहे, ही एक कला आहे है ना, एक कृत्य आहे ज्यामध्ये काय केलं जातं, मेसेजची देवाणघेवाण केली जाते. ओके. संदेशाची देवाणघेवाण केली जाते, त्याला म्हटलं जातं कम्युनिकेशन. ओके. कम्युनिकेशन इज व्हॉट? कम्युनिकेशन इज टू वे. कम्युनिकेशन कसं आहे? कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे दॅट शुड बी टू वे. ओके. इन्व्हॉल्विंग द फॉलोइंग एलिमेंट्स. मग त्यामध्ये काय काय असतं बघा, त्यामध्ये मग सेंडर असतो है ना, जो मेसेज पोहोचवणार आहे तो, त्याला सेंडर म्हणतो आपण. त्यानंतर मेसेज असतो, जो मेसेज आपण पोहोचवतोय, संदेश तो असतो. त्यानंतर मीडियम आहे, चॅनल आहे, रिसिव्हर आहे, त्यांचा रिस्पॉन्स आहे, त्याचा फीडबॅक आहे. या सर्व गोष्टी कशामध्ये आढळतात? तर या सर्व गोष्टी आढळतात कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज कस्टमर्स कमिंग टू मॉल and sharing some common interest है ना, and group based activities are steadily increasing. This is the example of what group? ठीक है. ओपन ग्रुप, क्लोज ग्रुप, पीर टू पीर और हेरार्कियल. यामध्ये असा प्रश्न विचारलाय की जे कस्टमर्स आहेत, जे ग्राहक आहेत ना, ते मॉल मध्ये येत आहेत है ना, आणि एक कॉमन इंटरेस्ट, त्यांचा कॉमन असं काहीतरी आहे जे की शेअर करतायत. ठीक आहे. काहीतरी सामायिक स्वारस्य आहे त्यांच्यामध्ये, इंटरेस्ट आहे है ना, आणि एक एक ग्रुप बेस्ड म्हणजे ग्रुप नुसार अशी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू आहेत आणि ती वाढत चाललेली आहे. ठीक आहे. मग हे जे पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेसला कुठला ग्रुप म्हटलं जातं? ओपन ग्रुप, क्लोज्ड ग्रुप, पीर टू पीर की हेरार्की? ओके. आय एम स्टार्टिंग द काउंटडाउन. Countdown has started. You have to tell the answer in the comment box. What will be the correct answer? Closed or open, peer to peer or hierarchical? Correct answer is what? Peer to peer. Option C is the correct answer. I think एक्झाम मध्ये ऑप्शन ए हे आन्सर दिलेला आहे करेक्ट, परंतु राईट आन्सर इज पीर टू पीर. ओके. ओपन ग्रुप्स काय आहेत? ओपन ग्रुप्स आर दोज इन विच न्यू मेंबर्स कॅन जॉईन ॲट एनी टाइम. ओपन ग्रुप मीन्स असा ग्रुप जो की खुला आहे. खुला इन द सेन्स कोणीही येऊन त्यामध्ये इनरोलमेंट करू शकता है ना, अशा प्रकारचा ग्रुप जो असतो तो असतो ओपन ग्रुप. देयर इज नो फाउंडेशन अँड एव्हरीवन इज फ्री टू अ पार्ट ऑफ दिस ग्रुप. ओके. यामध्ये सर्वजण काय आहेत? सर्वजण इंडिपेंडेंट आहेत, सर्वजण त्यांना फाउंडेशन करण्याची गरज नाही. ओके. नेक्स्ट इज क्लोज ग्रुप. ओपनच्या अपोजिट क्लोज ग्रुप है ना. हे असे ग्रुप आहे ज्यामध्ये सर्व मेंबर्स ऑल मेंबर्स बिगिन द ग्रुप ॲट द सेम टाइम. ओके. दे मे all take part in 12 weeks session together. फॉर इन्स्टन्स आपण कुठलेही घेऊ शकतो है ना. काय म्हटलं या ठिकाणी? क्लोज ग्रुपचा अर्थ काय या ठिकाणी?
असे ग्रुप किंवा असे मेंबर्स है ना जे की that begins the group at the same time, they may all take part in a 12-week session together. ठीक आहे. मग क्लोज ग्रुप एक असा ग्रुप आहे ज्यामध्ये की सर्व जे मेंबर्स असतात, सर्व जे मेंबर्स असतात त्यात सर्व सदस्य एकाच वेळी गट सुरू करू शकतात, है ना. ते सर्व एकत्र 12 आठवड्याच्या सत्रात भाग घेऊ शकतात. ओके, आलं लक्षात. पुढे बघा, हेरार्कियल प्लस 4 चा ऑप्शन होता लास्ट, है ना. हेरार्कियल म्हणजे काय, आपल्या पूर्वजात. ठीक आहे. Hierarchical organization is an organization structure where every entity in the organization except one is the subordinate to a single other entry, है ना. मग यामध्ये काय होतं, हेरार्कियल म्हणजे पिढ्यानपिढ्या, समजलं. थोडक्यामध्ये बोलायला गेलं तर पिढ्यानपिढ्या. ठीक आहे. मग ऑर्गनायझेशन मध्ये असं होत असतं की ऑर्गनायझेशन इज अन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, बरोबर, ज्यामध्ये की एव्हरी एंटिटी इन द ऑर्गनायझेशन एक्सेप्ट वन इज सबऑर्डिनेट टू सिंगल अदर एंटिटी. ठीक आहे. यामध्ये काय आहे, यामध्ये जी संघटनात्मक रचना, ज्याला आपण काय म्हणतो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, है ना, तिथे जेव्हा एखाद्या संस्थेचे प्रत्येक घटक, है ना, एक वगळता इतर घटकांच्या अधीन असेल, है ना, तर एखाद्या संस्थेमध्ये then in an organization the hierarchy usually consists of singular or numerical groups of power at the top with subsequent level of power beneath them. ठीक आहे. यामध्ये असं सांगितलंय की त्यामध्ये असं कोणीतरी लीडर असू शकतो किंवा असं कोणीतरी एक टॉप मोस्ट असू शकतो जो की या सर्व गोष्टींना काय करतो, इम्पॅक्ट करतोय. मग त्याचं काहीतरी झालं की बाकीचे 4-5 सुद्धा तसेच होणार, अशा टाईपचा सोप्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर असा भाग आहे तो. ओके. समटाइम्स मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. कधी कधी मास मीडिया जी आहे, ती जी पद्धत आहे न्यूजची वगैरे, ही कधी कधी लोकांना मिसलीड करत असते. ठीक आहे, दिशाभूल करत असते. मग ती कशी दिशाभूल करते किंवा काय रिझन आहे, रिसिव्हरचा असं कुठला गुण आहे ज्यामुळे की काय होतं, सर्व जो हेतू आहे किंवा मास मीडियाचा जो मेसेज आहे तो त्यांना कळत नाही. ठीक आहे. मग यामध्ये काय रिझन आहे, मग ते हेट्रोजेनस असतात लोक, किती लोक लार्ज नंबर मध्ये आहेत, किती लोक जास्तीत जास्त इलिटरेट आहेत, की ती लोक क्रिटिकल आहेत. ठीक आहे. राईट ऑप्शन काय आहे ते सर्वांनी विचार करून उत्तर द्यायचंय. काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय. ठीक आहे, लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कधी कधी मास मीडिया जे आहे ते समाजाला किंवा सोसायटीला मिसलीड करत असतं, दिशाभूल करत असतं, है ना. कधी होतं असं, कधी कधी जेव्हा जो रिसिव्हर आहे त्याला काय होतं, ती माहिती व्यवस्थितपणे पोहोचलेली नसेल तर, है ना, अशातला भाग आहे तो. मग त्यामध्ये काही कारण असू शकतं हेट्रोजेनस होण्याचा, मेसेज हेट्रोजेनस होण्याचा. कधी कधी असं असू शकतं की जो ग्राहक आहे, कस्टमर आहे, त्याची लिटरसी कमी असू शकते, है ना, त्यामुळे तो मेसेज जो आहे तो हेट्रोजेनस होऊ शकतो, है ना. त्यानंतर बघा, द इलिटरेट इवन इफ कॅन नॉट अंडरस्टँड प्रिंट मीडिया can follow electronic media like TV or radio. The culture and societal values must be preserved since the young generation is mostly hooked to the mass media. आता यामध्ये काय सांगितलंय, यामध्ये एक असा आपल्याला चांगला मेसेज सुद्धा दिलेला आहे की जे आपले कल्चर किंवा सोशल व्हॅल्यूज आहेत त्यांना प्रिझर्व केला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजीच्या नादामध्ये किंवा नवीन टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये संस्कृती, है ना, आपली इंडियन संस्कृती जी आहे ते हळूहळू वेस्टर्न संस्कृतीमध्ये बदलत चाललेली आहे. ओके, बघा पुढे बघा. लेट्स डिस्कस द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. To select media to teach a lesson to class, teacher should consider objectives of the lesson, age group of students, knowledge about the media to be used, and teaching method, teaching aids, mass media or evaluation system. This question is most of the part is related to the teaching aptitude as well. ठीक है.
बघा यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा जास्त वापर केल्यानंतर टीचर्स इफेक्टिव्ह आहे किंवा स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे कळणार आहे, अशातला तो भाग आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? टीचिंग मेथड, टीचिंग एड, मास मीडिया की इव्हॅल्युएशन सिस्टम? ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी. करेक्ट आन्सर इज टीचिंग एड. टीचिंग एड, आय होप यू मस्ट बी नोइंग टीचिंग एड, है ना. टीचिंग एड काय आहे? जे प्रॉप्स किंवा ज्या गोष्टी आपण यूज करत असतो टू टीच वाईल टीचिंग, दॅट इज मॅप असेल, प्रोजेक्टर असेल, दीज आर द टीचिंग एड्स. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ओके, लेट्स मूव्ह टू द 2020 PYQs. 2020 चे PYQs पाहूया आपण आता. तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. तर हा तुमच्या समोर जो प्रश्न आहे, अशा प्रकारे सर्व प्रश्न तुमच्या समोर दिसतील. त्यासाठी तुम्हाला काउंटडाऊन सुद्धा दिला जाईल. बघा, मी प्रश्न मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये दोन्ही विषयामध्ये, दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल, तुमच्या स्टडीजनुसार तुमचं जे काही आन्सर येत आहे ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं. तुमचं ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे, विदिन 10 सेकंड्स. जे 10 सेकंडचं काउंटडाऊन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, नाव लेट्स गेट स्टार्टेड. While defining communication, okay, Miller focuses on dot 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 dot. ओके, काय सांगितलं या ठिकाणी? मिलर जे आहेत, मिलर है ना, त्यांच्या मते जेव्हा आपण कम्युनिकेशन डिफाइन करत असतो है ना, त्यावेळेस आपण मिलरच्या मते कशावरती फोकस करत असतो? त्या डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? ओके, डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? मग बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर आहे, मेसेज आहे, परसेप्शन आहे की सेंडर आहे, है ना. म्हणजे संप्रेषणाची व्याख्या आपण सांगताना है ना किंवा करताना मिलर कशाकडे लक्ष केंद्रित करतात? मग ते मेसेज वरती, परसेप्शन, सेंडर की जो रिसिव्हर आहे त्याच्या बिहेवियरच्या चेंज वरती. ठीक आहे, काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे मी. सर्वांनी त्या काउंटडाऊनच्या अंतर्गत सांगायचं आहे काय आहे तुमचं राईट आन्सर. ए आहे म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, जे प्राप्तकर्ता आहे, ज्याला मेसेज मिळणार आहे है ना, त्याचा स्वभाव, त्याचं वर्तन बदल झालं, याच्यावरती फोकस करणं म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे का? किंवा मेसेज म्हणजे जे संदेश आपल्याला पोहोचवायचे, तो मेसेज वरती जास्त फोकस केला पाहिजे. की परसेप्शन म्हणजे काय, समज तुमची है ना, विचार करण्याची प्रणाली. किंवा सेंडर म्हणजे कोण? जो मेसेज सेंड करणार, जो संदेश पाठवणार आहे है ना. तर मिलरच्या मते बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्हर आहे, जो प्राप्तकर्ता आहे, त्याच्या वर्तनामधला बदल, याच्यावरती जास्त फोकस केला जातो. वाईल डिफाइनिंग द कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची व्याख्या सांगताना मिलर कशावरती जास्त फोकस करतात? तर मिलर फोकस करतात रिसिव्हरच्या बिहेवियरच्या चेंज वरती. ओके, Miller's law. Okay, Miller's law, part of his theory communication. It was formulated by George A. Miller 1920-2012. ओके, ते कोण होते? प्रोफेसर ऑफ सायकोलॉजी होते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मध्ये. बघा, मिलर्स बद्दल थोडीशी माहिती सांगितलेली आहे यामध्ये. मिलर्सचा एक लॉ होता जो की कम्युनिकेशनच्या थेअरीवरती थोडासा तो त्यामध्ये एक पार्ट होता. ठीक आहे, आणि हे जे थेअरी आहे कम्युनिकेशन बद्दल, हे जॉर्ज ए मिलरने काय केली होती? सांगितलेली होती. आणि ते एक प्रोफेसर होते, सायकोलॉजी विषयाचे प्रोफेसर होते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मध्ये. ठीक आहे, हे त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. सायकोलॉजिस्ट जे होते जॉर्ज मिलर, त्यांनी एक ब्रीफ कमेंट केला होता 1980च्या इंटरव्ह्यू मध्ये. काय? नाव नोन ॲज मिलर्स लॉ. हा, बघा, हे जे त्यांनी कमेंट केलं होतं 1980च्या इंटरव्ह्यू मध्ये, त्या कमेंटला मिलर्स लॉ असं म्हटलं गेलं होतं. ओके, 1980 मध्ये. इन ऑर्डर टू अंडरस्टँड व्हॉट अनदर पर्सन इज सेइंग, यू मस्ट अज्युम दॅट इट इज ट्रू अँड ट्राय टू फाइंड आउट व्हॉट इट कुड बी ट्रू ऑफ. ठीक आहे, म्हणजे मिलर काय म्हणतात, मिलरची जी एक ब्रीफ कमेंट होता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? जर दुसरी व्यक्ती जी आहे, जी समोरची व्यक्ती आहे, एखादा माणूस आहे है ना, तो व्यक्ती काय म्हणत आहे हे समजून घेण्यासाठी है ना, ते खरे आहे
असे गृहीत धरले पाहिजे है ना, आणि ते काय होऊ शकते याचा शोध घेतला पाहिजे. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? मिलर्स लॉचं. आलं लक्षात? दुसऱ्या शब्दामध्ये काय सांगितले बघा या ठिकाणी, यू शुड अंडरस्टँड अ पर्सन इन द वे दॅट दे अंडरस्टँड अँड हेन्स कन्वर्स विथ देम युजिंग लँग्वेजेस दॅट मेक सेन्स टू देअर फ्रेम ऑफ थिंकिंग. है ना, म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला समजतील अशा पद्धतीमध्ये, है ना, एखाद्या व्यक्तीला ते समजेल अशा पद्धतीमध्ये काहीतरी एखादी गोष्ट त्याची बोलण्याची समजून घेतली पाहिजे. म्हणजे त्यांच्या विचारसरणीला अर्थ देणारी भाषा वापरून, म्हणजे त्यांना समजेल अशा भाषेमध्ये काहीतरी संदेश पाठवणं, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये संप्रेषण करणं, है ना, राईट. या 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 लॉला काय म्हटलं होतं? मिलर्स लॉ असं म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्याचप्रमाणे तुम्हाला करायचा आहे आन्सर. काउंटडाऊन दिला जाईल. काउंटडाऊनच्या अंतर्गत तुम्हाला सांगायचं तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर. ओके, बघा. आणि त्यासोबतच जितके तुमचे राईट आन्सर्स असतील त्याला 2 मार्क्स आहेत. जर तुमचा एक राईट आन्सर असेल तर 2 मार्क, 2 असतील तर 4 मार्क, 3 असतील तर 6 मार्क्स, है ना. अशा प्रकारे तुमचा जितका स्कोर असेल तो स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमेंट बॉक्समध्ये सर्वांचे आन्सर येणं खूप गरजेचं आहे. बघा, serial function of sender in communication cycle are as follows, है ना. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज सेंड करतो कम्युनिकेशन मध्ये, त्यापासून ते पूर्ण संप्रेषणाची कम्युनिकेशनचा जो सायकल आहे, जी प्रोसेस आहे, है ना, त्याचे स्टेप्स कशा प्रकारे असतील असा थोडक्यात हा प्रश्न आहे. मग ऑप्शन ए काय म्हणतोय? कलेक्शन, त्यानंतर फॉर्म्युलेशन, मग एन्कोडिंग and then projection, or the second option which is saying receiving, पहिलं receiving, मग decoding, मग interpretation and then projection, की ऑप्शन सी पहिलं receive, मग formulate, मग decode and then projection, की ऑप्शन डी पहिलं encode, मग formulate करणं, मग decode करून projection करणं, है ना. मग या चारीपैकी कुठलं करेक्ट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ट्राय करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, काहीही हरकत नाही चुकलं तरी. आपण चुकलो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याचा पूर्ण एक चान्स आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही चान्स मिळणार नाही. सो चुका आत्ताच सुधारा आणि त्याला पक्क करा, है ना, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ऑल राईट. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर अपार्ट फ्रॉम दिस ऑल 4 ऑप्शन्स? Not apart from these, from these 4 following options. Okay, option E is the correct answer. पहिलं collection, ठीक आहे, then formulation, then encoding and then projection. Okay, when communication happens त्यामध्ये एक process असते, right? You all know that communication is the process, right? So communication process starts with the formulation of ideas, है ना, by the senders, who then transmits the message through a channel or medium to the receiver. राईट, ही एक आपली प्रोसेस असते, नॉर्मल प्रोसेस कम्युनिकेशन मध्ये. काय करतो? सेंडर मेसेज पाठवतो, त्यामध्ये एन्कोडिंग होतं, बरोबर, मीडियम डिसाइड होतो, चॅनल डिसाइड होतो आणि रिसिव्हरला पोहोचला जातो, बरोबर. रिसिव्हर त्यामध्ये काय करतो? रिसिव्हर त्यामध्ये फीडबॅक देत असतो, है ना. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन फीडबॅक इज देअर, दॅट टाइम वी consider communication is completed, बरोबर. When receiver gives the feedback in the form of message or appropriate signal in the given time frame to continue the communication cycle, right? बघा, यामध्ये कसं असतं, सिरियल जो फंक्शन आहे कम्युनिकेशन सायकलचा, त्यामध्ये कलेक्शन आहे, फॉर्म्युलेशन आहे, एन्कोडिंग आणि प्रोजेक्शन आहे. ठीक आहे, आलं लक्षात. सो अशा प्रकारे कम्युनिकेशनची एक प्रोसेस आहे ऍज पर दी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न बघा, कंपोनंट ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड डॉट डॉट डॉट. या डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय असेल? नॉइज आहे, मीडिया आहे, बॅरियर्स आहे की फीडबॅक आहे? ठीक आहे, यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. सो मोस्ट ऍप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतं?
ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ना. मग ते नॉईज असेल, मीडिया असेल, बॅरियर्स असतील किंवा फीडबॅक असेल, द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर विच इज कनेक्टेड और combinedly with what? Sender, message, receiver and that one option. These all combinedly are what? Communication cycle or components of communication cycle. ठीक है? So what will be the correct answer? Feedback. ठीक आहे? Feedback is the correct answer. Sender असतो, message असतो, receiver असतो आणि feedback असतो. That is the components of communication cycle. सो वन बाय वन आपण काय करूया, कंपोनेंट्स जे आहे ते डिस्कस करूया. सेंडर पहिला घेऊया आपण. ठीक आहे. सेंडर कोण असतो? सेंडर जो असतो, जो की कम्युनिकेशन मध्ये त्याच्यानी सुरुवात होते मीन्स जो मेसेज, जो संदेश, जी इन्फॉर्मेशन जो पाठवणारा असतो, सेंड करणारा असतो, दॅट इज कॉल्ड सेंडर. ओके. he is the communicator who send messages to the receiver. He also act as an encoder. त्यालाच एन्कोडर सुद्धा म्हटलं जातं. सो एन्कोडर अँड सेंडर दोघंही काय आहे? दोघंही सेम आहे. जे काय करतात? ज्यांची प्रोसेस किंवा ज्यांचं काम काय आहे? संदेश पाठवणं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, है ना, इन्फॉर्मेशन सेंड करणं. दॅट पर्सन इज कॉल्ड सेंडर और इनकोडर. नेक्स्ट इज इनकोडिंग. इनकोडिंग म्हणजे काय? टू ट्रान्सलेट थॉट्स इनटू आर्बिट्ररी सिम्बॉल्स. इनकोडिंग म्हणजे जो मेसेज पाठवलेला आहे त्याला इनकोड करणं, है ना, त्याला काय करणं? त्यांना अनियंत्रित चिन्हामध्ये अनुवादित करणं. म्हणजेच एखादा संदेश जो आहे त्या संदेशला काय करणं? त्याला सोप्या भाषेमध्ये कन्वर्ट करणं, जे की समजण्यायोग्य असतील. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्या संदेशला समजणं. ठीक आहे. त्यानंतर असतो मेसेज, जो संदेश आहे, है ना, these symbols are transferred to the receiver. जी की आपण रिसिव्हरला, प्राप्तकर्त्याला जो आपण जी गोष्ट आपण पाठवणार आहोत, जी इन्फॉर्मेशन आपण पाठवणार आहोत, that information, that signals, that signs, that symbols are message. Okay. This message, what we do? We send to the receiver and then decoding. मग त्याला काय केलं जातं? मग त्याला डिकोड केलं जातं, है ना. मग डिकोड कोण करतं? डिकोड करतो रिसिव्हर. डिकोड कोण करतं? रिसिव्हर, प्राप्तकर्ता. ओके. प्राप्तकर्ता काय करतो? त्या मेसेजला, त्या सिम्बॉल्सला काय करतो? ट्रान्सलेट करतो, है ना, थॉट्स मध्ये, जे की त्याला समजतील, है ना. सो त्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर हे दोघंही अंडरस्टँड करतात डिकोडिंग आणि इनकोडिंगच्या माध्यमातून. ओके. आलं लक्षात. मग त्यानंतर काय करतो? जेव्हा त्याला मेसेज समजतो, जेव्हा रिसिव्हरला मेसेज समजतो, तो काय करतो? फीडबॅक देतो और समथिंग असा सिग्नल देतो की दॅट मीन्स आय हॅव अंडरस्टूड द मेसेज व्हॉट एव्हर यू हॅव सेंड टू मी. ओके. दॅट इज द फीडबॅक. अँड वेन ही गिव्स फीडबॅक, जेव्हा तो फीडबॅक देतो तेव्हा कम्युनिकेशन हे कम्प्लीट झालेलं आहे असं आपण कन्सिडर करतो. ओके. सो फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिकोडिंग नंतर रिसिव्हर आहे. रिसिव्हर म्हणजे कोण? ज्याला आपण संदेश पाठवलेला आहे तो म्हणजे रिसिव्हर. ज्याला संदेश मिळणार आहे, ठीक आहे, तो रिसिव्हर. ओके. रिसिव्हर, द पर्सन हु रिसीव्स द मेसेज अँड सेंड्स फीडबॅक टू द सेंडर. जो फीडबॅक पाठवणारा आहे, ओके, जो अभिप्राय पाठवणारा आहे, दॅट पर्सन इज कॉल्ड रिसिव्हर. आलं लक्षात. देन द नॉइज. नॉइज मीन्स अशा काही गोष्टी जे की संदेश जो आहे, जे कम्युनिकेशन जे आहे त्याला बाधा आणतात. ठीक आहे. मग त्यामध्ये कशाचंही असू शकतं, नॉइज ऑफ म्युझिक असू शकतं. आलं लक्षात. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल डिफिकल्टीज. ओके. डिफिकल्टीज दॅट कॅन ब्रेक द कम्युनिकेशन, दीज आर कॉल्ड द नॉइज. ओके. देन फीडबॅक. Feedback is what? Feedback means the signal or the response of the receiver, है ना. जेव्हा एखादा संदेश रिसिव्हरला मिळाला, जेव्हा त्यांनी डिकोड करून मेसेज समजून घेतला, त्यानंतर तो जेव्हा प्रतिक्रिया देतो, है ना, त्याला म्हटलं जातं फीडबॅक.
आलं लक्षात? When he gives the feedback, that time we consider communication is what? Communication is what? Completed, right? Understood? Let's move to the next question. Next question is saying which of the following is one of the communications based on the number of parties involved? Personal communication, formal communication, horizontal or informal. ओके, असं कुठलं कम्युनिकेशन आहे, असा कुठला संवाद आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीज पक्ष यांची संख्या है ना यावरती आधारित असतो. ठीक आहे, म्हणजे किती संख्येने यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे यावरती आधारित असतं. मग ते पर्सनल कम्युनिकेशन आहे, फॉर्मल आहे, हॉरिझॉन्टल आहे की इन्फॉर्मल आहे. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय. आपलं काउंटडाऊन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. असं कुठलं कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये की पक्षांची संख्या त्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असते. ओके, so the correct answer is option C, horizontal communication. So what is horizontal communication, what is vertical communication? These are the types which comes in the internal communication. Okay, so internal communication, external communication असे काही communication चे types असतात. इंटरनल कम्युनिकेशन मध्ये हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल आहे, ते आपण वन बाय वन बघूया. So first of all we will discuss what is internal communication. ठीक आहे, इंटरनल कम्युनिकेशन काय असतं, ज्यामध्ये की अशी इन्फॉर्मेशनचा फ्लो होत असतो इंटरनली. ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल त्यामध्ये एखाद्या कंपनीचे पार्टिसिपेंट्स किंवा वर्कर्स एम्प्लॉईज असू शकतात है ना, जे की त्यांच्या अंतर्गत कंपनीच्या अंतर्गत जे कम्युनिकेशन चालू आहे, ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत जे कम्युनिकेशन चालू आहे त्याला आपण म्हणतो इंटरनल कम्युनिकेशन. ठीक आहे, मग इंटरनल कम्युनिकेशन जे आहे याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो, दॅट इज वर्टिकल अँड सेकंड इज हॉरिझॉन्टल. ओके, जेव्हा अशी इन्फॉर्मेशन किंवा अशी मेसेजेस किंवा कम्युनिकेशन जे आहे जे पर्सन टू पर्सन होत असतं आणि एका सेम पोझिशन वरती कंपनीमध्ये ते कम्युनिकेशन होत असतं. फॉर एक्झाम्पल मॅनेजर मध्ये कम्युनिकेशन होत आहे है ना, जे मॅनेजर लेवल पर्यंत जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होत आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. आलं लक्षात? आणि त्यानंतर एक असतो वर्टिकल कम्युनिकेशन. वर्टिकल कम्युनिकेशन इन द सेन्स एखाद्या अप्पर बॉडी कडून लोअर बॉडी कडे कम्युनिकेशन होत आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या सुपेरियर कडून, एखाद्या हाय लेवल पोझिशन वाल्या व्यक्तीकडून वर्कर्सला काहीतरी कमांड केली जात आहे है ना, वर्कर्सला काहीतरी कम्युनिकेशन मध्ये सांगितलं जात आहे. सो दॅट इज वर्टिकल. वर्टिकल इन द सेन्स अप्पर लेवल पासून एका लोअर लेवल पर्यंत कम्युनिकेशन होणं है ना. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, हॉरिझॉन्टल मध्ये सेम पोझिशन मध्ये एकमेकांसोबत कम्युनिकेशन होणं. आलं लक्षात? सो दॅट इज हॉरिझॉन्टल अँड दॅट इज वर्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन इज characteristics of mass media communication are large number of audiences, heterogeneous audiences, scattered audiences, and dot 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 dot. So what is the dot dot dot? Illiterate audiences, noise disturbance, absence of direct feedback, or powerful media. प्रश्न काय समजून घ्या अगोदर. प्रश्न असा विचारलाय की जी मास मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत है ना, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स एक आहे, हेट्रोजेनस ऑडियन्स एक आहे, स्कॅटर्ड ऑडियन्स एक आहे, आणि आणखीन एक आहे तो ऑप्शन मध्ये कुठला आहे. मग ते इलिटरेट ऑडियन्स आहे, मग ते नॉइज डिस्टर्बन्स आहे, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक आहे की पॉवरफुल मीडिया आहे. ठीक आहे, मग या चार पैकी जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. मग ते ABCD कुठलाही असू शकतो. ठीक आहे, सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक और पॉवरफुल मीडिया. Correct answer will be the C. C option is correct answer. Absence of direct feedback.
सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की मास मीडिया कम्युनिकेशन काय, बरोबर. मास कम्युनिकेशन जे आपल्याला माहिती आहे, मास कम्युनिकेशन म्हणजे अशी कम्युनिकेशन जे की भरपूर जास्त प्रमाणामध्ये जे विखुरलेले असतील, स्कॅटर्ड ऑडियन्स असतील, है ना, हेट्रोजेनस ऑडियन्स असतील, यामध्ये होत असतं. म्हणजे एक अशी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची जी की एक मेसेज ट्रान्समिट करते एका लार्ज नंबर ऑफ पर्सन्सला, ठीक आहे, नंबर ऑफ पीपलला कम्युनिकेट केलं जातं. मग त्यामध्ये इतके जास्त व्यक्ती असतात, इतके जास्त रिसिव्हर्स असतात की त्यांचा फीडबॅक यामध्ये ऍबसेंट असतो. फीडबॅक त्यांच्याकडून यामध्ये ऍबसेंट असतो. दॅट इज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन. सो दॅट्स वाय ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर जे आहे ते ऑप्शन सीच आहे. ठीक आहे. मग इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, पॉवरफुल मीडिया आणि त्यामध्ये ऍब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. कारण बघा की जे मास मीडिया कम्युनिकेशन जे होतं, जे की मोठ्या प्रमाणामध्ये होतं, मग त्यामध्ये स्कॅटर्ड ऑडियन्सेस असतात, हेट्रोजेनस ऑडियन्सेस असतात, है ना. मग ते कशा कशाच्या रेडिओच्या मार्फत होऊ शकतं, टेलिव्हिजनच्या, न्यूजपेपरच्या, मॅगझिनच्या. समजा न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, सो वी कॅन नॉट गिव्ह फीडबॅक. ओके, इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये आपण त्याचा देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय डायरेक्ट फीडबॅक त्यामध्ये ऍबसेंट असतो, है ना. मग मास मीडिया कम्युनिकेशन मध्ये डायरेक्ट फीडबॅक हे काय आहे, ऍबसेंट आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3. नाउ लेट्स स्टार्ट विथ द 2021 PYQs, लेटेस्ट PYQ ज्याला आपण बोलू शकतो. ठीक आहे. So this is your first question which have asked in 2021 examination. पहिला प्रश्न आहे हा, विचारतोय की अकॉर्डिंग टू न्यू कॉम डॉट 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 इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. सो न्यू कॉम हा एक शास्त्रज्ञ आहे ज्याने की कम्युनिकेशनची थेअरी दिली होती. त्याच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन मध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला एक ऑप्शन आहे जे की जास्त इम्पॉर्टंट नाहीये, जास्त महत्वाचं नाहीये. सो मग तो सेंडर आहे, रिसिव्हर आहे, मीडिया आहे की मेसेज आहे. ऑलराईट. So this is your countdown. You have to answer within this time bound, right? आणि जो काही तुमचा आन्सर आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. न्यूकॉमच्या मते संप्रेषणामध्ये किंवा संप्रेषण जी सायकल जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये कुठली एक गोष्ट महत्वाची नाही. ठीक आहे. सेंडर, रिसिव्हर, मीडिया और मेसेज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, मीडिया. ठीक आहे. मीडिया किंवा माध्यम हे कम्युनिकेशन मध्ये महत्वाचं नाहीये, अकॉर्डिंग टू हू, अकॉर्डिंग टू न्यूकॉम. ठीक आहे. बघा न्यूकॉम काय म्हणतायत की न्यूकॉमचं कम्युनिकेशन जो मॉडेल आहे तो थिओडोर एम न्यूकॉमने 1953 मध्ये इंट्रोड्यूस केला होता. ठीक आहे. त्यांनी एक नवीन अप्रोच दिलेली आहे कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये. जे संप्रेषणची पद्धत आहे त्याच्या बाबतीत त्यांची थेअरी जी आहे ते थोडंसं वेगळं असं काहीतरी सांगते. ठीक आहे. मग त्यामध्ये त्यांच्या कम्युनिकेशनच्या थेअरीचा एक पर्पज असा होता, त्या थेअरीचा पर्पज असा होता की एक टू इंट्रोड्यूस द रोल ऑफ कम्युनिकेशन इन सोशल रिलेशनशिप. ठीक आहे. जो कम्युनिकेशन जो प्रोसेस आहे किंवा कम्युनिकेशनची जी पद्धत आहे है ना, ते सोशल रिलेशनशिप मध्ये किंवा सोसायटी मध्ये कशी रिलेटेड आहे है ना, आणि त्याच्या अकॉर्डिंग हाऊ कॅन वी मेंटेन द सोशल इक्विलिब्रियम विदिन सोशल सिस्टम. मग सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये जे इक्विलिब्रियम आहे है ना, एक समतोल जे आहे सामाजिक व्यवस्थामध्ये, ठीक आहे, सोशल सिस्टीम मध्ये, तो समतोल आपण कम्युनिकेशनच्या आधारे कशा पद्धतीने ठेवू शकतो है ना. असा त्यांचं काय होतं, असा त्यांचा पर्पज होता, त्यांच्या कम्युनिकेशनच्या थिअरीचा पर्पज होता. सो त्यांची या पद्धतीमुळे किंवा त्यांच्या या अप्रोचमुळे ही जी कम्युनिकेशनची थिअरी आहे न्यू कॉमची ही थोडीशी वेगळी आहे असं सांगितलेलं आहे. न्यूकॉमची जी थेअरी किंवा न्यूकॉमचा जो मॉडेल आहे त्यामध्ये ट्रायंग्युलर फॉर्मॅट आहे ABX अशा नावाचा. ठीक आहे. त्यांची जी कम्युनिकेशनची जी सायकल आहे त्या सायकलला ABX सिस्टीम असं न्यूकॉमच्या मॉडेलनुसार म्हटलं जातं. A म्हणजे सेंडर आहे, B म्हणजे रिसिव्हर आहे आणि X म्हणजे मॅटर ऑफ. ठीक आहे.
एक्स म्हणजे काय आहे, मॅटर ऑफ. बघा, ज्यामध्ये कन्सर्न द रिलेशनशिप बिटवीन ए अँड बी इज लाईक स्टुडंट अँड टीचर, है ना, गव्हर्नमेंट अँड पब्लिक और न्यूजपेपर अँड रीडर. ठीक आहे. ए आणि बी चं जे कनेक्शन आहे हे कसं आहे, सेंडर आणि रिसिव्हर. ठीक आहे, कळलं. त्यामध्ये मग सेंडर रिसिव्हर असेल, मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल टीचर स्टुडंट किंवा गव्हर्नमेंट आणि पब्लिक, है ना, न्यूजपेपर आणि रीडर, है ना. न्यूजपेपर काय आहे, मग न्यूजपेपर हा सेंडर आहे आणि जो रीडर आहे तो कोण आहे, रिसिव्हर आहे, है ना, प्राप्तकर्ता आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट काय आहे, हा सेंडर आहे. पब्लिक काय करते, रिसिव्हर आहे, राईट. अशा प्रकारे सेंडर अँड रिसिव्हर मे वर्क इन अ सेम फ्लो बट ॲट द सेम टाइम, राईट. सम फॅक्टर्स लाईक एक्स, हे जो एक्स आहे, है ना, मे अफेक्ट द फ्लो ऑफ रिलेशनशिप. एक्स मे बी थर्ड पर्सन, इश्यू, टॉपिक और पॉलिसी. मग एक्स काय आहे, एक्स हे मॅटर आहे, है ना, जे की कम्युनिकेशनला काय करतं, एक फरक आणतो किंवा कम्युनिकेशन मध्ये अडथळा आणणं, राईट. हा हे एक्स काय आहे, मॅटर आहे. ठीक आहे, आलं लक्षात. मग ते टॉपिक असू शकतं, इश्यू असू शकतो, तिसरा माणूस असू शकतो, समस्या असू शकते, राईट. सो अशा प्रकारे न्यूकॉमचा हा मॉडेल आहे कम्युनिकेशन प्रोसेसचा किंवा कम्युनिकेशन सायकलचा. व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असे कुठले कुठले ऑप्शन्स, कुठला एक असा ऑप्शन आहे जे की कम्युनिकेशनला किंवा कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. मग ते मीडिया आहे, तो संदेश आहे, मेसेज आहे, तो सेंडर आहे की इमिडिएट फीडबॅक आहे. ठीक आहे. सो या चारपैकी, तसं चारही यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, परंतु मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठला आहे जे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणारच नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की कम्युनिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल. ओके. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज देअर विच इज करेक्ट, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन डी असायला हवं, कारण इमिडिएट फीडबॅक शिवाय कम्युनिकेशन हे कम्प्लीट होत नाही. बिकॉज वेन सेंडर सेंड्स मेसेज अँड रिसिव्हर decodes and understand that message, that time he give feedback, immediate feedback, direct feedback, right. So that time we consider that communication is completed. Okay. सो कम्युनिकेशन कंप्लीट कधी होणार, तर इमिडिएट फीडबॅक जेव्हा होईल किंवा इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये असेल तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालेलं आहे असं आपण त्याला गृहीत धरतो. बघा, being able to speak effectively is necessary talent. Communication is outlined because of the method of understanding and sharing means. Effective communication is outlined because of the ability to convey into info into different effectively and expeditiously. प्रभावीपणे बोलणं हे एक टॅलेंट असतं, एक कौशल्य असतं. ठीक आहे. कारण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं दॅट इज नॉट फॉर एव्हरीबडी, है ना. दिस इज नॉट द कप ऑफ टी ऑफ ऑल, राईट. कम्युनिकेशन हे एक अशी अंडरस्टँडिंग आहे ज्यामध्ये आयडियाज, इन्फॉर्मेशन जी आहे त्याला शेअर केली जाते, अर्थ शेअर केला जातो, समजण्याचा प्रयत्न केला जातो, है ना. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये काहीतरी कन्व्हे करणं, है ना, काहीतरी वेगळ्या प्रकारामध्ये किंवा वेगळ्या प्रभावामध्ये, है ना, एखादी माहिती पोहोचवणं, ही एक कला आहे, ही एक टॅलेंट आहे. ओके. सो कम्युनिकेशन इज अ डिफरंट टॅलेंट विच इज नॉट अ कप ऑफ टी ऑफ एव्हरीबडी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुपरवायझर इन फॅक्टरी orders workers and workers follow the order. This type of communication. ओके. काय सांगितलं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक कंपनी आहे समजा, कंपनीमध्ये जो सुपरवायझर असतो आणि वर्कर्स असतात, बरोबर. मग सुपरवायझर काय करतोय, सुपरवायझर ओके, सुपरवायझर ऑर्डर देतोय कोणाला, वर्कर्सला. ओके, वर्कर्सला काय देतोय, ऑर्डर देतोय. मग हे जे सुपरवायझर कडून वर्कर्सला गेलेला जो ऑर्डर आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा इन्फो आहे, है ना, ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ही एक कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. सो दिस इज कम्युनिकेशन.
Okay, this is communication. So this communication is called what? Vertical communication, horizontal communication, नॉन फॉर्मल कम्युनिकेशन की डिस्टन्स कम्युनिकेशन. है ना? बघा सर्व प्रोसेस जे आहे किंवा क्वेश्चन जे आहे ते मग तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. सो तुम्ही अकॉर्डिंगली आन्सर करू शकता कमेंट बॉक्समध्ये काय असू शकतं. व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे हे वर्कर्सचं आणि सॉरी सुपरवायझर आणि वर्कर्सचं, की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, की नॉन फॉर्मल आहे, अनौपचारिक आहे, की डिस्टन्स म्हणजे अंतरावरती आहे. ठीक आहे. सो आणखीन एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपली 3 तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 साठी. सर्वांनी लवकर लवकर एनरोल करायचं आहे. लिमिटेड सीट्स आहेत कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. पूर्णतः तुमची तयारी त्यामधून करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. सो लवकरात लवकर एनरोल करा सर्वांनी. ओके. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, वर्टिकल कम्युनिकेशन. राईट. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, वर्टिकल कम्युनिकेशन, है ना? वर्टिकल कम्युनिकेशन हे एक अशा प्रकारचं कम्युनिकेशन आहे जे की अप टू डाऊन चालतं. ठीक आहे. अप टू डाऊन म्हणजे काय? वरून खाली. वरून खाली म्हणजे काय? जे सुपरवायझर्स आहेत, बरोबर, सुपरवायझर्स आहेत किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? सबऑर्डिनेट्स आहेत, है ना? सबऑर्डिनेट्स आहेत, त्यांच्याकडून वर्कर्सला ऑर्डर दिलं जातं. राईट. सॉरी, सबऑर्डिनेट्स नाही, सुपेरियर्स टू सबऑर्डिनेट्स. ओके. सो अशा प्रकारचं जे प्रोसेस असतं कम्युनिकेशनचं, जे की टॉप लेवल पासून ते डाऊन लेवल पर्यंतचे वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये होत असतं, त्याला आपण म्हणतो वर्टिकल कम्युनिकेशन. कुठलं कम्युनिकेशन? वर्टिकल कम्युनिकेशन. ठीक आहे. वर्टिकल कम्युनिकेशन दॅट फ्लोज अप टू डाऊन in the organization, usually along the chain of command or formal reporting lines. It takes place between managers and their superiors and subordinates. है ना? जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे जे पूर्ण कम्युनिकेशन आहे कंपनीमध्ये चालतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंपनीचं देत आहे मी, की त्यामध्ये मॅनेजर्स असतील. ते मॅनेजर्स त्यांच्या सुपेरियर्सला, त्यांच्या डाऊन लेवलच्या जे मॅनेजमेंट आहे त्यांना ऑर्डर देत असतील. तर अशा प्रकारचं जे कम्युनिकेशन आहे जे वरून खालपर्यंत येतं त्याला म्हटलं जातं वर्टिकल कम्युनिकेशन. यामध्ये एक्झाम्पल म्हणून सांगितलं की फॅक्टरी वर्कर्स जे आहेत, फॅक्टरी वर्कर्स जे आहेत त्यांना सुपेरियर कडून काय मिळतं? सॉरी, सुपरवायझर कडून काय मिळतं? ऑर्डर्स मिळतात. आणि जेव्हा ते वर्कर्स ऑर्डर फॉलो करतात, है ना, दॅट मीन्स वर्टिकल कम्युनिकेशन. ठीक आहे. आलं लक्षात? अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट डॉट 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 डॉट. अनअटेंटिव्हनेस म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, अटेंड न करणे. मग ही जी कला आहे ही रिसिव्हर मध्ये जर असेल, अनअटेंटिव्हनेस जर रिसिव्हर मध्ये असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो? त्याचा परिणाम काय होऊ शकतो? मग त्याचा परिणाम सेंडर वरती होऊ शकतो का? त्याचा परिणाम मेसेज वरती होऊ शकतो का? मीडियावरती होऊ शकतो का? की इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे जो इफेक्टिव्हनेस आहे, है ना, परिणामकारक जे संवाद आहेत त्याच्यावरती होतो का? है ना? मग काय होऊ शकतं जर रिसिव्हर अनअटेंटिव्ह असेल? अनअटेंटिव्ह म्हणजे काय? तो समजा संदेश करू शकत नसेल, समजत नसेल, है ना, त्याला अटेंड करण्याची इच्छा नसेल, डिझायरेस नसेल, है ना. सो व्हॉट विल हॅपन? It affects sender, it affect message, it affect media, or it affect effectiveness of communication. Right? So what will be the correct answer? You have to tell in the comment box. And according to this, सर्वांनी स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. So what will be the correct answer for this question? Option A, option B, option C, option D. Okay, option D is the correct answer. जर रिसिव्हर, कोण? जर रिसिव्हर, है ना, आणि सेंडर, राईट. सेंडरने मेसेज सेंड केला रिसिव्हरला, बट रिसिव्हर डोंट वॉन्ट टू अटेंड, इज नॉट डिझायर्ड. सो व्हॉट विल हॅपन? कम्युनिकेशन विल कोलॅप्स. राईट. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याला होणार नाही. फॉर एक्झाम्पल रिसिव्हरने ऐकलं नाही,
है ना. रिसिव्हरचं लक्ष नसेल, है ना. जो प्राप्तकर्ता आहे त्याचं लक्ष नसेल, है ना, बोलताना, कम्युनिकेशन करताना. जर त्यांनी ऐकलं नसेल तर तो काय होणार, अंडरस्टँडिंग जी आहे संदेशची, मेसेजची, ती होणार नाही. आणि रिसिव्हरला काय होईल, तो जो मेसेज आहे एकतर चुकीचा पोहोचेल, एकतर समजणार नाही किंवा पोहोचणारच नाही. तर त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो काय होईल, डिसॉल्व्ह होईल, राईट, किंवा काय होईल, खराब होईल. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही, राईट. सो इन दॅट केस कम्युनिकेशन मध्ये रिसिव्हरला काय असायला पाहिजे, रिसिव्हरला अटेंटिव्ह असलं पाहिजे, रिसिव्हरचं पूर्णतः लक्ष असलं पाहिजे, राईट. रिसिव्हर डिझायर्ड असला पाहिजे, राईट, ऐकण्यासाठी. सो दॅट टाइम कम्युनिकेशन कुड बी व्हेरी इफेक्टिव्ह. मग त्यामध्ये काहीही कारण असू शकतात. रिसिव्हर मे बिकम inattentive while receiving message, especially when the message contains new idea. Sometimes external or internal distractions may cause inattentiveness. राईट. मग यामध्ये काही असू शकतं कारण. मग रिसिव्हर जर इनअटेंटिव्ह असेल, मग त्यामध्ये रिझन असं असू शकतं की जो मेसेज आहे तो नवीन आहे, त्याच्यासाठी समजण्यासारखा नाहीये, असं असू शकतं. किंवा कुठल्या एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन्स असू शकतात, नॉईज असू शकतात, ट्रॅफिकचा आवाज असू शकतो, है ना, आवाज कमी येत असेल सेंडरचा. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रिसिव्हर जो आहे तो इनअटेंटिव्ह असू शकतो, राईट. बट त्याचा इफेक्ट काय होणार आहे, त्याचा फायनल आउटपुट जो होणार आहे तो होणार आहे इनएफेक्टिव्ह, है ना. कम्युनिकेशन जो आहे तो इफेक्टिव्ह होणार नाही. त्यासोबतच when the receiver has received the message partially, अर्धाच मेसेज पोहोचलेला असेल, his mind may get busy framing a reply to it or guessing what might be said, है ना. thus missing out on what is being said, है ना. मग जेव्हा अर्धवट मेसेज पोहोचलेला असेल, मग रिप्लाय देण्यासाठी मग काय बोलायचं, फीडबॅक मध्ये काय बोलायचं, राईट, काय गोष्टी मिसिंग होतील याचा विचार करणं, किंवा फीडबॅक बरोबर होईल की नाही, या सर्व गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे काय होतं की कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होत नाही, है ना. किंवा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह नाही होण्याचं कारण एक पहिलाच आहे की इनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर, है ना. रिसिव्हरचा काय, इनअटेंटिव्हनेस म्हणजे प्राप्तकर्ता जो आहे तो काय आहे, स्वीकार करण्यायोग्य किंवा स्वीकार करण्याच्या परिस्थितीमध्ये नसेल. मग त्यासाठी वेगवेगळे कारण आहेत, जसं की आपण पाहिलं. त्यामध्ये नवीन आयडिया असेल तर असं होऊ शकतं, त्यामध्ये नॉईज असेल तर असं होऊ शकतं, त्यामध्ये काही आणखीन एक्सटर्नल इंटरनल डिस्ट्रॅक्शन्स असू शकतात ज्यामुळे की रिसिव्हर इनअटेंटिव्ह होऊ शकतो. परंतु त्याचा परिणाम काय होणार आहे, परिणाम एकच होणार आहे, कम्युनिकेशन विल नॉट बी इफेक्टिव्ह. ओके, आलं लक्षात. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोग्राम्स ऑन द टीव्ही चॅनल्स समटाइम्स मिसलीड सोसायटी बिकॉज डॉट 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 डॉट. कधी कधी काय होतं की टीव्हीवरती जे प्रोग्राम्स असतात, टीव्हीवरच्या वाहिन्या ज्या असतात, कार्यक्रम जे असतात, ते कधी कधी काय करतात, समाजाला, सोसायटीला मिसलीड करतात, दिशाभूल करतात. मग त्याचं कारण काय असू शकतं. ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स, हे असू शकतं का. ऑडियन्स आर इलिटरेट, हे असू शकतं का. ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजेनस, हे असू शकतं का. की डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन, हे असू शकतं. ठीक आहे. सो विदिन 10 सेकंड्स यू हॅव टू टेल व्हॉट इज द करेक्ट आन्सर. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे आपण पाहतोय कम्युनिकेशनचे क्वेश्चन्स, दॅट आर दीज ऑल आर रिपीटेड, राईट. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली क्वेश्चन जे आहेत थोडेसे रिपीट झालेले आहेत, है ना. सो तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिकेशनचे हे जे क्वेश्चन्स आहेत अशा क्वेश्चन्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे, है ना. त्यानंतर जो कम्युनिकेशन प्रोसेसचा सिस्टीम जो आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सेंडर, इनकोडिंग, मेसेज, नॉईज, रिसिव्हर, फीडबॅक, ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे याकडे लक्ष द्यायचं आहे, राईट. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला कम्युनिकेशन मध्ये बघायला मिळतात. सो असं कुठलं आहे जे की मिसलीड करतं आपल्या सोसायटीमध्ये, है ना. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. what will be the correct answer? Option D. Okay, what option D says? Difference in sender and receiver's perception. मग जो सेंडर आहे, जो प्रोग्राम बनवणारा आहे, डायरेक्टर आहे, त्याचं परसेप्शन आणि बघणारा रिसिव्हर त्याचं परसेप्शन, या दोघांचं परसेप्शन जर वेगळं असेल तर असं होऊ शकतं की दॅट कॅन मिसलीड, है ना.
जे टीव्ही प्रोग्राम्स आहेत ते सोसायटीला मिसलीड करू शकतात. ओके.